श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशोध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. खिन्न झाले चोळप्पा, म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा, प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान, बाळप्पा एकनिष्ठा धरोन. स्वामी सेवा रात्रंदिन, अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे तयासी. तया ते एके समयासी, काय बोलले समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करोन, शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य, नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ, सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यास नित्य, त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलोन, करी सर्वांचा अपमान. तरी बाळप्पावरी पूर्ण, विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी, मध्यरात्रीच्या समयासी, लघुशंका लागता स्वामींसी, बाळप्पा ते उठविले. श्रींते धरोनिया करी, घेऊनी गेले बाहेरी. पाहोनिया ऐशी परी, बाई अंतरी कोपली. म्हणे ह्याने येऊन, स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण, अपमान जाहला. तैपासूनी बाळप्पासी, त्रास देत अहिर्निशी. गारहाणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ, प्रथमतः ज्याचे घरी येत. चोळप्पा विख्यात, स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत, स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत, राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी, अंगावरी घालावा. राणीची ये मनात, विचार येता त्वरित. सुंदराबाईंसी बोलत, चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी, जमादार पाठविला. गंगूलाल जमादार, चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार, राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयांसी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी सत्वर, गंगूलाल जमादार, बाळप्पा जवळी येऊनी सत्वर, हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर, आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर, सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकुनी बोलणे, जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून, जमादार परतोन. नृपमंदिरी येवोन, वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती, राग आला राणी प्रती. सुंदराबाईनेही गोष्टी, तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी. तो काढूनी तयासी दुरी, करावे राणी म्हणीतसे. पहिलेच होते बाईच्या मनी, सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी, हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी, केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी, काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी. तयाची करुणी झोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला, आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन, रुपये टाकती आणोन.
न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देवोन, समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता बसावे. पाहोनिया द्रव्यासी, आनंद झाला तयासी. परीन आले मानसी, श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई दोन, स्वामींजवळ पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी, आपण बैसले स्वामींपशी. चोळप्पाच्या मानसी, दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येत, त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती, ने तरी घेती हिरावोनी. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीताती. कोणी एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी. रागवोनी दृष्टोत्तरी, ताडण करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी, दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी, म्हणती जावे इथोनी. ऐसा केला विचार, जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिऱ्हाडावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेवोनी, म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी, समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी. अंतरज्ञानी समर्थांसी, तत्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास, बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत, त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी, आसन दाखविली सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न, बाळप्पांनी देखिले. श्री मारुतीचे मंदिर, स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर, आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शन घेत, एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी, मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याचप्रमाणे चमत्कार, करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत, त्यांची बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित, ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी. बाईनी राहावे दुरी, श्रीचरणांपासून. परी राणीची प्रीती, बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती, धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी. त्यांची हुक्म झाला सत्वरी, बाईंसी दूर करावे. परी राणीस भिवोनी, तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर, बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी, पाठविले फौजदारासी. कैद करोनिया बाईसी, आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर, बाईंसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेत ऊर बडवोनी. फौजदारासी समर्थ, काही एक न बोलती. कारकिर्दीचा अंत, ऐसा झाला बाईचा. स्वामींची या सेवेकरिता, सरकारातुनी तत्वता. पंचनेमोनी व्यवस्था, केली असे नृपराय. मग सेवा करावयासी, घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी, पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन. करविले श्रींनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी, समर्थांते प्रिय जाहले. अक्कलकोट नगरात, अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत, निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ, करीत होते प्रेम बहो. ऐसे बाळप्पाचे चरित्र, वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार घेतले.
दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चये उदाहरण, हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोता देऊनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.